महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई यांचं दुःखद निधन झालेलं आहे. भाईसाहेबांचे आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध होते. एका कुटुंबाप्रमाणे आमचे संबंध होते आणि त्याच्यामुळे विकासभाईंची सुद्धा अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत. ज्या काळामध्ये मंत्रिपदावर लोक असतात त्यावेळेला त्यांच्या वागण्यात फरक पडतो, परंतु असा कुठलाही फरक एकतर भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये पडला नाही किंवा विकासभाईंच्या वागण्यामध्ये पडला नाही. भाईसाहेबांचं अकाली निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जिल्हा बँकेमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. भाईसाहेब सावंत पतपेढीची स्थापना त्यांनी केली, परंतु दुर्दैवाने काही अडचणीमुळे ही पतसंस्था पुढच्या काळामध्ये अडचणीत आली. परंतु भाईसाहेबांचा जो वारसा शिक्षणाचा होता तो मात्र त्यांनी RPD शाळेच्या रूपाने अतिशय समर्थपणे चालवला आणि एका विशिष्ट उंचीवर आज जी काय आपल्याला RPD शाळा दिसते ह्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे विकासभाईंना आहे. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मोठा हे तर भाईसाहेबांनी स्वतःच पुढाकार घेऊन स्थापन केलेलं कॉलेज होतं आणि त्याला आमच्या वडिलांची सुद्धा खूप मोठी मदत झालेली होती. तीसुद्धा कॉलेज चांगलं चालवण्यामागे विकासभाईंचं सहकार्य नेहमी राहिलेलं होतं. आणि हल्लीच्या काळामध्ये त्यांची तब्येत वारंवार बिघडत होती, परंतु त्याला तोंड देत त्यांनी आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते अविरतपणे चालू ठेवलेलं होतं. आणि आता मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलो त्यावेळेलासुद्धा कालसुद्धा ते आपल्या शाळेबद्दल चर्चा करत होते. आमच्या माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनासुद्धा त्यांचा फोन आला होता. त्यावेळेलासुद्धा जवळजवळ 10 मिनटं ते त्यांच्याशी शाळेच्या संदर्भात बोलले. एक शाळा हा त्यांचा ध्यास होता आणि त्यांचं जीवनच त्यांनी त्याला समर्पित केलेलं होतं. आणि अशा एका समर्पित जीवनाचा आज दुःखद अंत होतो आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने अर्पण करतो. आणि त्यांच्या दुःखामध्ये, कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. विक्रांत खरं तर परदेशामध्ये होते आणि ते थोडं उशिरा पोचत आहेत, त्याच्यामुळे आज जरी भेट होऊ शकली नाही तरी मी पुन्हा एकदा सावंतवाडीला येईन आणि विक्रांतजींची भेट घेईन. एकंदरीतच आज विक्रांतच्या मागेसुद्धा उभं राहणं हे एक त्यांच्या कुटुंबाचा वेलविशर म्हणून माझं काम आहे. त्यांनी ह्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवावा अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.